नमस्कार, मी रेखलाल चंदलाल टेंबरे, माजी संचालक गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि हल्ली सदस्य विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था रजिस्टर नंबर 278। आज आमच्या सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या खेडीमेळीचे वातावरणामध्ये पार पडण्यात आली। मित्रो, ही आमच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व नियमाला अनुसरून आपल्या संस्थेच्या उपविधीप्रमाणे घेण्यात आली। या संस्थेची नोटीस जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक, बँक आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना, ऑडिटर लोकांना देण्यात आली। या सभेमध्ये सर्वसमावेशक शेतकऱ्याच्या निर्णयावर विषय क्रमांक 1 ते 7 अशा 7ही विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि अतिशय आनंदामध्ये खेडीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सभासदांच्या सहभागाने ही सभा संपन्न झाली। अलीकडे आम्ही काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही वर्तमानपत्रातून आमच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला काही लोकांकडून, पण तो प्रयत्न नेहमीच होत राहतो। त्यात नवीन गोष्ट काही नाही आहे। त्यांना नियमाचं ज्ञान नाही आहे। त्यांनी आधी नियमाची उपविधीची पुस्तक वाचावी, सहकार अधिनियम 1960चा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर उगीचे बाकीच्या लोकांवर आरोप प्रत्यारोप करावे। ही सभा जी सहकार अधिनियम 1960च्या तरतुदी अंतर्गत सुरू होते आणि प्रत्येक वर्षी होते। याआधी सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं असाल की काही विविध प्रकारचे ब्लेम्स या संस्थेवर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ते निष्फळ ठरले। सन्माननीय सेशन कोर्टाने, सन्माननीय हायकोर्टाने व मुंबईच्या हायकोर्टामध्ये सदर याचिकेच्याद्वारे संचालक मंडळांचं म्हणणं हे योग्य आहे आणि संचालक मंडळ योग्य पद्धतीने संस्था चालवत आहे हे अनेकदा प्रमाणित झालेलं आहे। पण आपण सगळ्यांचं समाधान करू शकत नाही आणि काही विघ्नसंतोषी समाजकंटक लोक असतात, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो। मी आज या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून शासनाला काही आम्ही निवेदन करत आहोत। जे आमचे कर्जदार सभासद शासन दरबारी कर्जमाफीसाठी सुटलेले आहेत त्यांची नावं पुन्हा आम्ही शासन दरबारी पाठवणार आहोत आणि इतर सर्व संस्थेच्या हिताचे, गावच्या हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे आमची संस्था सातत्यानं काम करेल अशा प्रकारे ग्वाही देतो। आणि पुनश्च आजची वार्षिक सर्वसाधारण सभा आपण सर्वांच्या सहयोगानं खेडीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली, म्हणून मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।